हरी हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी विठ्ठल विठ्ठल भगवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी विठ्ठल भगवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले होता तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव 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 बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव भक्त सुकृतांची जोडी म्हणला विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा भक्ता सुकृताची जोडी मला विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा 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 तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा देव वसे चित्ती त्याची घडावी संगती
ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना संत जना सवे भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना विठ्ठल 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 गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्ति नमामि गंगा गिरियोगिराजम् तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदा अलंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमामि ब्रह्मगिरि पूर्ण स्वरूपम महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय धातु मुनीन्द्रे समागति तिष्ठन्ति मानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ओ बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभम निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वसुदेव सुतं देवं कंसचाणूर्यमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सर्वमंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनवेशयन्तं वटस्य पत्रस्य फुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव ऐसियाचा पदर धरा 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 जेने देव येईल घरा जेने देव येईल घरा
ओ आईच्या पदरात आईचा पदर घरा येणे देवा येईल घरा आईच्या पदराचे धनी संकटा दूर सुभाने आईच्या पदरा झाला तेने देवा येईल घरा आईचे पदराचे धनी संकटा दूर मोने विठाला 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 हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सूत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार विठ्ठला 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 विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग जगतमान्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा मागणी पर प्रकरणातील असा हा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाकडे वळण्या अगोदर पहिल्यांदा परिहार देणं गरजेचं आहे. आज या ठिकाणी संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठ गमन सोहळा श्री पंढरीराय कृपी करून सालाबादप्रमाणे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज बीज कार्यक्रम संत तुकाराम महाराज गाथा पारायण हरिभक्त पारायण किसन नारायण पडवळ गुरुजी आणि माऊली डेकोरेटर्स यांच्या कृपा आशीर्वादानं चाललेला हा ज्ञान यज्ञ वर्ष 38वे आणि 38व्या वर्षातली शेवटच्या दिवसाची सेवा सर्व भाविकांच्या कृपा आशीर्वादानं मला मिळाल्याबद्दल प्रथमतः तुमचा चरण स्पर्श करतो, धन्यवाद देतो. खास करून पाटण तालुक्यामध्ये असं व्यासपीठ मिळणं सगळ्यात मोठी
भाग्याची गोष्ट आहे. यांच्यासाठी सगळ्यांनी जरा टाळ्याचा पुष्पवर्षाव करावा. खास करून या ठिकाणी जसं व्यासपीठ आहे तसं या ठिकाणचे कीर्तनकार, प्रवचनकार, या ठिकाणी असणारे गायनाचार्य, मृदुंगाचार्य, आमचे हार्मोनियम वादक सर्वसाधारण नसून अतिशय टॉपचे गायक, तबला वादक आमचे बापू, या ठिकाणी असणारे विनेकरी बाबा, नावाचा उल्लेख कोणाचा करत नाही. तुम्ही सर्व पवित्र सज्जन समाज, तुम्ही प्रत्यक्ष गुरुस्थानी आहात. तुमच्या सगळ्यांचा चरण स्पर्श करतो आणि थेट कथेकडे वळतो. विठ्ठल 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 विठ्ठल. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. मागणीचे प्रकार अनेक आहेत. जीवाला जे आवडतं ते मागितलं जातं. देवाला आवडतं ते जर मागितलं तर ते आमच्याकडे मिळत नाही. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला आवडणारं जे आहे ते आम्ही देण्यामध्ये कमी पडतो, पण मागण्यामध्ये नंबर आमचा पहिला लागतो. पण मागावं तर कुणी मागावं? जर सेवाच नाही तर मेवा मागता येईल का? कष्टच केलं नाही तर फळ मिळेल का? मागणारा तरी कोण आहे? मागण्यासाठी आपला अधिकार तरी काय? जो कोणी त्या कपॅसिटीमध्ये बसतो त्याला मागण्याचा अधिकार आहे. पण ज्यांना कधी भक्ती मार्गाकडे वळून सुद्धा पाहिलं नाही त्याने ती अपेक्षा करू नये. आयुष्यामध्ये परमार्थाच्या नादाला लागला पण वरपांग परमार्थ करून भगवंताची भेट होईलच याची गॅरंटी नाही. सर्वसाधारण जीवाला जर विचारलं, बाबा रे कधी देव पाहिलास का, तर त्याच्याकडून एकच उत्तर मिळतं, देव पाहिला पण फक्त मूर्ती स्वरूप पाहिला. निर्गुण निराकार परब्रह्माची कधी भेट झाली का बाळा तुझी? त्यावेळेला ते सांगतं, माझ्यासारखा अज्ञान जीव काय त्याची व्याख्या करणार? स्वतःला अज्ञान म्हणून घेतलं, पण कोण अज्ञान आहे? मी अज्ञान आहे. अज्ञानी कोण आहे तर मी आहे, आणि मी कोण आहे हे जाणवण्यासाठी आयुष्य खर्ची घालत असताना जो कोणी सद्गुरूच्या चरणावरती गेला त्याला मी कोण आहे त्याचा भेद खोलला. विठ्ठल 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 विठ्ठल. गुरुजवळ जावं, समोर बसावं, नम्रतेनं प्रश्न विचारावा. गुरुजी मी तुमच्याजवळ आलोय पण फक्त भेटण्यासाठी नाही, मिळालेल्या जीवाचं कल्याण करण्यासाठी आलोय. आम्हाला फक्त एकच माहिती होतं, देवी दिला ध्येय भजना गोमटा तो या झाला फटाफट. म्हणण्यातच आमचं आयुष्य गेलं, कृतीत काय? परमार्थाचं उच्च कोटीचं साधन जर विचारलं गेलं, सोळा त्या समाधी औट पिटा माझारी, तेथे नरहरी देवनांदे, 12 गुंफे माझी भ्रमर गुंफे मध्ये, तेथे आत्मा शुद्ध ज्ञान नांदे. गोलाटाचा भेद असेची आघवा, शुद्ध ज्ञान दिवा
अलक्षतो नामा म्हणे आम्हा तेजाच्या उजेडा देव केला घोडा बैसावया 12 गुंफे माझी भ्रमर गुंफे मध्ये तेथे आत्मा शुद्ध ज्ञान नांदे. नामदेवरायांना विचारला देवाचा पत्ता काय आहे? आम्हाला फक्त कळतो देव देवळात राहतो. देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. आत्मा परमेश्वर, आत्मा परमेश्वर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर, देह देवाचे मंदिर. आत्मा परमेश्वर, आत्मा परमेश्वर, देव देवाचे मंदिर, देव देवाचे मंदिर, देव देवाचे मंदिर. देव फक्त मंदिरात राहतो एवढ्यावरती नाही चालत. देव देहात राहतो. कोणत्या देहामध्ये राहतो? 83,99,999 योनी पार करून जो मनुष्य देह आला ती 84वी योनी आहे. पण असा कोणता देह आहे की त्याच्यामध्ये देव नाही? हरिपाठामध्ये चिंतन येतं. सर्वा घटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. आम्हाला देहामध्ये देव आहे हे सांगितलं कुणी? तर महात्म्याने सांगितलं. आम्ही शरीराचा वापर त्या पद्धतीने केला का? आत्मा आणि देह भिन्न आहे ही आमच्या जीवाची संकल्पना कधी आम्ही कळवून घेतली का? सद्गुरूच्या चरणावरती जाऊन आम्ही कधी त्याचं चिंतन केलं का? आम्ही ह्या मिळालेल्या देहाला मैला करून टाकलं. माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, हिला दोन्ही आना कोणी, हिला दोन्ही आना कोणी. माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, तिला हो धुन आना कोणी, तिला हो धुन आना कोणी. ही धुतली हरिचंद्राने, धुतली हरिचंद्राने, तारा राणीने रोहिदासाने, तारा राणीने रोहिदासाने. हिला मळवून का हो कोणी, हिला मळवून का हो कोणी, हिला धुन आना कोणी, हिला धुन आना कोणी. माझी गोधडी झाली जुनी, माझी गोधडी झाली जुनी, हिला हो धुन आना कोणी, हिला हो धुन आना कोणी. जन्माला आल्यापासून फक्त स्वच्छ करण्याचं काम केलं. कशानं स्वच्छ केलं? विठ्ठल 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 विठ्ठल. शरीरावरती ही चादर आहे. चदरिया झिनी रे झिनी,
चलिनी चगरिया झूली रे झूली झूली राम राम रे चलिनी चगरिया झूली रे झूली. साबण लावून फक्त स्वच्छ करण्यात आयुष्य घालवण्यात काय मजा नाही. पूर्वीच्या काळी ही साधनं नव्हती. न लगे अंघोळी तोंड धुवावे. परमार्थ करत असताना कोण कसा आहे, कोण काय करतो, तिकडं आमचं मन जाऊन कधी परमार्थ होणार नाही. तुकोबारायांना विचारलं, परमार्थामध्ये चित्त जर लावायचं असेल तर काय करावं लागतंय? प्रवृत्ती निवृत्तीचे आठवणी भाग उतरिले चांग रसायन ज्ञानाग्नी हुतासी कडसिले ओज आत्मसिद्धी काज लागोनिया ब्रह्मी ब्रह्मरस सिद्ध झाला पाक घेतला रुचक प्रतीती मुखी. तुकोबारायांना विचारलं, हे तुम्ही जे काही सगळं सांगताय ब्रह्मी रस अनुभव घेतला का तुम्ही? स्वानुभवांगी झाला समरस साधली निज ध्यास ग्रासोग्रासी आरोग्यता तुका पावला अष्टांगी मिरावला रंगी निजात्मरंगे. बाबारे म्हणले, भक्ती करत असताना अगरबत्ती घेऊन फक्त देवाला 2 वेळा ओवाळला म्हणजे चैतन्य फुललं असं नाही. तुकोबाराय दुसरे एक वचन सांगतात, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मधनु. ब्रह्मतनु म्हणले पहिल्यांदा झुकता आलं पाहिजे. का झुकावं? नम्र झाला होता त्याने कोंडिले अनंत. देवापाशी गेल्यानंतर पूर्वीच्या काळी मंदिरामध्ये छोटी चौकट असायची, आज बी काही ठिकाणी आहे. का छोटी करून ठेवली? येणारा ताटमानेनं आतमध्ये प्रवेश करू नये, झुकला पाहिजे. आणि जो झुकतो ना तो उंच जातो आणि जो ताट वागतो ना ते दिवसेंदिवस खाली होतो. परमार्थामध्ये तुकोबाराय सांगतात, प्रवृत्ती म्हणजे काय आणि निवृत्ती म्हणजे काय हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत पुढचं कार्यच नाही कळू शकत. प्रवृत्तीचा अर्थ आहे प्रपंचामध्ये जी आसक्ती आहे तिचं नाव आहे प्रवृत्ती. आणि प्रपंचामध्ये राहून संन्यासासारखं जीवन जगणं आणि मनाची वृत्ती तयार करणं. प्रपंचात राहून संन्यासासारखं जीवन जगता येत नाही, कारण संन्यास म्हणावा तर प्रपंच सोडून जाणारे लोक आहेत. पण प्रपंचामध्ये राहून सुद्धा संन्यासासारखी मनाची वृत्ती तयार करणं त्याचं नाव आहे प्रवृत्ती. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबाराय सांगतात, प्रवृत्ती निवृत्तीचा ऱ्हास ज्या वेळेला होतो ना, उतरिले चांग रसायन, भक्तिरंगाचं रसायन ज्या वेळेला माझ्यामध्ये उतरतं ना त्यावेळेला मी भगवंताकडे वळलेला असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबाराय तुम्ही म्हणताय बरोबर आहे, पण आम्ही सर्वसाधारण जीव आहे. आम्हाला याच्यातलं तत्व कळत नाही, ज्ञान कळत नाही, भक्ती वैराग्य याच्यातलं काहीच कळत नाही. कधी समजावून सांगाल का? तुकोबारायांनी सांगितले, बाबांनो, ज्ञानाग्नी होतासी कडसिले ओज आत्मसिद्धी काज लागोनिया. प्रवृत्ती आणि निवृत्ती जर नाहीच कळली ना
तर भुरकुटी मध्याच्या ठिकाणी ज्ञान अग्नीनं तिला जाळता येते आणि ती एकदा नाहीशी झाली ना ते उरतं ते शिल्लक फक्त तत्व, त्याचं नाव आहे आत्मतत्व. आणि आत्मतत्वाशी जो कोणी निगडीत झाला त्याला जो ब्रह्मरस प्यायला मिळतो, ब्रह्मी ब्रह्मरस सिद्ध झाला पाक, घेतला रुचक प्रतिती मुखे. प्रतिती मुखानं घेतला रुचक म्हणजे नक्की काय आहे तर आत्म अनुभव मुखानं हा ब्रह्मरस पिला गेला. तुकोबारायांना विचारलं, तुम्ही हा कधी प्रकार करत होता का? तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. म्हणले मी माझ्या जीवनामध्ये या ब्रह्मरसाचं पारणं नुसतं नाही स्वीकार केलाय. हातचा भक्त देवाला हाक मारताना सुद्धा प्रत्यक्ष भगवंताला हात जोडलं तरी सुद्धा त्याचं चिंतन देवाच्या नामामध्येच असेल याची गॅरंटी नाही. विचारलं गेलं तुकोबारायांनी, तुम्हाला जर वाटत असेल की माझ्यामध्ये काय बदल झाला तर त्यांनी सांगितलं, म्हणले बाबा रे, षडवैरी जे माझ्या देहामध्ये वास करत होते ना, काम क्रोधादी विकार जे होते ते निघून गेले. आरोग्यता तुका पावला अष्टांगी, मिरावला रंगी निजात्मरंगे. म्हणले माझ्या देहामध्ये मी कधीही इतरांच्या ठिकाणी जात नाही, एकांतवासामध्ये जातो आणि आत्मतत्वामध्ये रंगून जात असतो. तुकोबाराय, तुम्ही आत्मतत्वामध्ये रंगून जात असता, आत्मतत्वात जावं तरी कसं? बाबा रे म्हणले, जीवाच्या आणि देहाच्या बाजू वेगळ्या वेगळ्या आहेत. जो देह आहे याला सुद्धा 5 अवस्था आहेत, जागृती, स्वप्नी, सुषुप्ती, मूर्छा आणि मरण, ज्याला मृत्यू आपण म्हणतो. जीवाच्या परमार्थ ठिकाणी जर आलं, आणि परमार्थामधल्या काही अवस्था आहेत का? जागृती, स्वप्नी, सुषुप्ती, तुरिया आणि उन्मनी. उन्मनीचा दीप जोपर्यंत लागत नाही ना, विठ्ठल 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 विठ्ठल. उन्मनीचा दीप जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत नामदेवराय म्हणतात, नामा म्हणे आम्हा तेजाच्या उजेडा, देव केला घोडा बैसावया. या ठिकाणी मुद्रा जागी असावी लागते. मुद्रेचे 8 प्रकार आहेत. ही मुद्रा तरी कळणार कशी आम्हाला? आम्हाला एकच मुद्रा कळते, नाथ महाराजांच्या अभंगामधली मुद्रा. ते 5वी लावून या लक्ष, एवढंच आम्हाला कळलं. पण भूचरी, खेचरी, चाचरी, अगोचरी, अलक्ष, सांभवी, षण्मुखी आणि अक्ष अशी असणारी 8 प्रकारच्या ज्या मुद्रा आहेत, ज्या वेळा हा उन्मनीचा दिवा लागत असतो ना, पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावून खेचरी प्राणायामी बैसला. खेचरी मुद्रा आहे ती. मुद्रेतला प्रकारच जर कळला नाही
तुम्ही म्हणाल योगामध्ये गेल्यानंतरच मुद्रा कराव्या लागतात. नामाचं चिंतन करत असताना मुद्रा करायची गरज नाही, पण प्रत्येक भाग अभ्यासातनच जावा. कीर्तन करत असताना ग्रंथच खोलला नाही, तर आम्हाला त्याचं चिंतन कसं करता येणार. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिस्तव आत्मदर्शन. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति अनावे. संताया भजावे सर्वस्वेसी. तनु मनु जीवे चरणाशी लागावे. अगर्वता करावे दास्य सकळ. आम्हाला असं वाटतं भक्ती करावी, पण भक्ती ज्यानं केली, ज्यानं स्वतः अनुभव घेतला, तुकोबाराय म्हणते त्याच्याकडे जावं लागेल. अभंगाचं पहिलं चरण. देव वसे चित्ते देव वसे चित्ते ज्याची घडावी संगती ज्याची घडावी संगती हो ज्याची घडावी संगती ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती ऐशे आवडते मला हो ऐशे आवडते मला. तुकोबाराय सांगतात बाबा रे, परमार्थ करायची इच्छा आहे ना, मनानं परमार्थ करू नका, त्याचं फल शून्य आहे. ज्यानं स्वतः अनुभव घेतले त्याच्याकडे शरण निघा, आणि ज्या दिवशी तुम्ही त्याच्याजवळ शरण जाल त्या दिवशी तो तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल आणि देवाचा पत्ता सांगेल. कारण ज्याच्या चित्तामध्ये फक्त देव देव आणि देवच आहे त्याची संगती मिळावी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवाकडे त्यांनी मागणी मागितली, पण मागणी काय मागितली की ज्याच्या चित्तात देव आहे. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. गुरु असावा तर आपला शिष्य पराकोटीला पोचवणारा असावा. पराकोटीला पोचवणं म्हणजे नक्की काय? उंच पदवीवरती तो शिष्य बसला पाहिजे. पृथ्वी माझी घरोघरी गुरु शिष्य असते निर्धारी. ज्याचा गुरु अनुभवी त्याचाच शिष्य अधिकारी. मग म्हणले गुरु कमी आहेत का? शिष्यास न लाविती साधन न करविती इंद्रिय दमन. ऐसे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी टाकावे. जो कोणी ज्ञान बोधी समूळ अविद्या छेदी. इंद्रिय दमन प्रतिपादी तो सद्गुरु जाणावा. एखाद्याला विचारलं गुरु कसा असावा, तर म्हणले समर्थ असावा. कसा समर्थ असावा? म्हणले आम्हाला फक्त समर्थ असावा एवढंच म्हणायचं आहे. पण समर्थ या शब्दामध्ये गुडगम्य दडलंय. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्या जवळ परिपूर्ण आहे त्याचं नाव समर्थ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल.
आम्ही काय करतो माहिती का, देवाच्या नावानं हाका मारत असतो. आमच्याकडं काय आहे, अलीकडे ये मला पलीकडे ने पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. देव तुमच्या जवळ यायला तयार आहे, पण कधी भक्तिरसाचं पारणं अंतरंगामध्ये खेळलं पाहिजे. गुरुच्या ठिकाणी जायचं, महाराज माझं अमकं काम होईल का, तथास्तु जा घरी. अरे ज्ञान शिकायला आलास, भक्ती म्हणजे काय विचार, ज्ञान म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय, कधीच विचारलं नाही. विचार सागर त्याला विचारावं का. अजातवाद म्हणजे काय, अ म्हणजे नाही, ज म्हणजे जन्म नाही, परमेश्वरानं जगत निर्माण केलं नाही असं इथं मांडलं जातं, त्याला अजातवाद म्हणतात. वांजेची या लेखा कैशी जन्मपत्रिका, नवी निळी आकाशिका तारिका विवर्तवाद सांगितला. रज्जू सर्पकार भासीले जगडंबर म्हणले. रात्री चालत असताना अंधारामध्ये दोरी पायाखाली घावली आणि साप साप म्हणून ओरडत चालला. आणि प्रत्यक्ष प्रकाश म्हणजे बॅटरीचा प्रकाश पडला आणि बघितलं तर ती दोरी होती, सापच नव्हता. पण साप भासला तसं हे जग भासतंय. जग जग म्हणजे तरी काय, जग या शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये सांगितला गेला. ज म्हणजे जनजायते आणि ग म्हणजे गमगच्छती, जन्माला येणे आणि मृत्यू पावणे याचंच नाव आहे जग. विठ्ठल विठ्ठल परमार्थाचा रथ कसा चालतो बघा. छान असा रथ सजवलेला, 5 घोडे आहेत त्या रथाला. भगवान कृष्ण परमात्मा सारथी रूपामध्ये बसलेले आहेत. अर्जुन आतमध्ये प्रवेश करून बसलाय. पण भगवान कृष्ण परमात्म्याला माहिती होतं, अर्जुन जरी मी सांभाळून जरी त्या रथामध्ये बसवून घेऊन चाललो असलो ना, तरी याचं रक्षण करण्यासाठी मारुतीरायाची गरज आहे. आणि जोपर्यंत प्रत्यक्ष मारुतीराय याच्या ध्वजावरती स्वतःचं स्थान कायम करून बसत नाही, तोपर्यंत हे कार्य सिद्धीत जाणार नाही. ध्वजावरी वानरू साक्षात मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेसी. परमार्थाच्या ठिकाणी झेंडा लावून चालत नाही, पताक असली पाहिजे. वरच्या टोकाला नाम असावं, खालच्या टोकाला ज्ञान असावं, आणि नाम आणि ज्ञान सद्गुरु रूपी शिलाईनं जोडलेले असावं. त्याचं नाव आहे पताका. विठ्ठल 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 विठ्ठल. शिष्य जावा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. हे भगवंता, तुझ्या दारामध्ये मी आज याचक बनून आलेलो आहे. साष्टांग दंडवत तुला असं. सद्गुरूची कृपा प्रसादन करून घ्यावी. जोपर्यंत कृपेचा प्रसाद मिळत नाही तोपर्यंत घटलेले हेलपाटे फुकट आहेत. तुकाराम महाराजांना विचारलं, बऱ्याच वेळा जन्म घेतला, याच्यातून साधलं काय. तुकोबाराय म्हणतात, किती वेळा जन्म यावे किती वेळा व्हावे फजित. हा जन्म फजित होण्यासाठी नाही. धन अनेक प्रकारचं कमवाल जरूर, पण संतांच्याकडे गेल्यानंतर जे धन मिळतं ते अलौकिक, आणि जे आता मिळतंय ते लौकिकच आहे. कोणतं धन अलौकिक आहे? परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण. मग म्हटले देवाचं चरण जर जोडायचं म्हणलं
तर देव राहतो कुठं? शिष्यांनी केलेला प्रश्न आहे. महाराज, तत्त्वमसी हे तुम्ही आम्हाला सांगितलं, आणि ज्या दिवशी अभ्यास केला याचा बोध आणि प्रबोध याचा दोन्हीचा ज्या वेळा विस्तार केला, मनाला ज्यावेळा पटला, त्यावेळा अहम ब्रह्मास्मी, मी अज्ञान आहे, मी कोण आहे याची जाणीव मला नव्हती, पण आज कळलं ते ब्रह्म दुसरं तिसरं कुणी नसन, मी स्वतः आहे. मग ब्रह्म आहे तरी कुठं? ब्रह्म सर्वागतम सम. ह्या प्रत्येक देहामध्ये भगवंताचं अस्तित्व आहे. आईच्या गर्भामध्ये ज्या वेळा जीवाची प्राप्ती होत असते त्यावेळा टाळूद्वारे, ज्याला मूर्ध्वी शास्त्राचा शब्द आहे, तो जीवात्मा भ्रुकुटी मध्यामध्ये येऊन थांबला आणि पुन्हा नाभी कमळाजवळ 3.5 वेटुळ घालून सुप्त अवस्थेमध्ये खाली मुंडकं करून बसला. ज्या अवस्थेमध्ये त्यानं मुंडकं केलं होतं, खाली जी मान झुकवली होती, त्या ठिकाणी एक चक्र होतं, त्याचं नाव आहे मूलाधार चक्र. त्याच्या वरच्या थोड्याशा भागाला स्वादिष्ठान चक्र म्हणतात, नाभी कमळाला मणिपूर चक्र म्हणतात, छातीमध्ये अनाहत चक्र, कंठामध्ये जीवात्मा, भ्रुकुटी मध्यामध्ये आत्मा, आणि षटचक्र भेदन ज्या वेळा होतं त्यावेळा ब्रह्मरंध्रामध्ये प्रवेश करता येतो. त्या ठिकाणी नांदतो कोण? तर परमात्मा नांदतो. गुरूंच्या जवळ प्रश्न करत असताना शिष्यांनी सांगितलं, देवा, मला खरंच भगवान परमात्म्याचं स्वरूप कळलेलं नाही. आम्हाला फक्त एकच कळलं, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, पण रूपच कळलं नाही. आता रूपामध्ये वेदांत सांगतं रूप आणि स्वरूप. देहानं किंवा मनानं रूपाशी निगडीत राहावं का स्वरूपाशी निगडीत राहावं? तुकाराम महाराजांना विचारलं, तुम्ही तरी इथं सांगताय देवाचा पत्ता इथं आहे, तिळा एवढे बांधिले घर, पण महात्म्याने सांगितलं, बाबा रे, देव जर या ठिकाणी राहतो तो ओळखायचा कसा? तर म्हणले, आपल्या प्रचितीची खून आहे का? म्हणले, तिळा एवढे बांधिले घर. आता त्या तिळा एवढ्या बिंदुल्यामध्ये कोण राहते? आत राहे विश्वंभर. विश्वंभर कोण आहे? अनंत कोटी ब्रह्मांड नायक ज्याला मानलं जातं किंवा म्हणलं जातं, तो प्रत्यक्ष भगवान परमात्मा त्या तिळा एवढ्या बिंदुल्यामध्ये वास करत असतो. त्याच्यामध्ये स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ हे त्रैलोक्य सामावलेलं असतं. मग म्हणले, या बिंदुल्यामध्ये निर्गुणाचं स्वरूप कळलं, सगुणाचं कोण येतं का? हरिहरांच्या मूर्ती बिंदुल्यात येती जाती, तुका म्हणे बिंदुले आत त्रिभुवन कोंदटले. कोंदटले नक्की कसं हो? हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठले कोंडिला. आणि मग कळलं, ज्या ठिकाणी आमची वाणी म्हणजे श्वास ज्या ठिकाणी आमचा थांबतो, घेतलेला श्वास बंद केल्यानंतर ज्या वेळेला बेंबीच्या देठाला कळ लागते ना, त्यावेळेला असं वाटतं की श्वास घेणं गरजेचं आहे. आणि जिथं ते श्वास घेण्याची गती, पहिली स्टेप, त्याला देवाचं द्वार म्हणावं. देवाची द्वारी उभा क्षण भरी. देवळाच्या पायऱ्या झिजविल्या तरी कधी देव पावायचा नाही. मनी नाही भाव देवा मला पाव. पुढचं सगळं माहिती आहे तुम्हाला.
विठ्ठल 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 विठ्ठल. मग तुकोबारायांनी सांगितलं की बाबा रे, असा जो कोणी भगवान परमात्मा ज्याच्या चित्तात सतत असतो त्याची पारख तरी कशी करावी. नामदेवरायांना देवानं असंच सांगितलं होतं, नामा गुरु करून घ्यावा लागल. आणि गुरु करून घेत असताना नामदेवरायांनी विचारलं, देवा तू सगळ्या परीक्षा घेतल्यास मी परीक्षेत पास होऊ शकलो नाही, गुरु करायला तयार आहे, पण गुरु करावं तरी कुणाला. जो कोणी अधिकारी पुरुष असेल त्याची सेवा करायला सुरुवात कर आणि ते अधिकार तत्व ज्याच्यामध्ये जाणवतं ना त्याला शरण निघावं. विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्या जीवनामध्ये आलेला प्रसंग सांगतो. गळ्यामध्ये माळ ज्या वेळेला आली ती सर्वसाधारण एका माळकऱ्याच्या हातनं आली. भंडाऱ्या डोंगरावरती माझी माळ झाली. पण दुबईला राहण्यामुळं मला माहित नव्हतं की गुरु करावा लागतो पण अनुग्रह सगळ्यात मोठा श्रेष्ठ आहे. परदेश करीत राहिलो. देशामध्ये आल्यानंतर गुरु केला पण अनुग्रह कशाला म्हणतात. माळ घातली म्हणजे सगळं मिळालं असं नाही. बोध झाला आणि प्रबोध काय कळलाच नाही तर करावं काय. आणि त्यावेळेला असे काय महात्मे भेटले. त्यांनी जो महात्मा दाखवला गुरुवर्य जनार्दन महाराज वसंत गडकर यांना शरण जायला सांगितलं. आणि ज्या वेळा त्यांना शरण गेलो त्या दिवशी ही जागा मिळाली. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग आपलाय. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासन. न सांगता कळो येते अंतर, त्याचं नाव आहे देव. त्याला मनातलं सांगावं लागत नाही आणि आम्हाला विचारल्याशिवाय कळत नाही. कीर्तनांची वर्ष वाढली पण घडली किती असं का म्हटलं गेलं. तव्याच्याकडनं जर गेलं तर सहज स्पर्श झाला तर काळा लागल्याशिवाय राहत नाही. आणि साधू संतांच्या शेजारनं जर गेलं तर त्यांचा सहवास सुद्धा लागल्याशिवाय राहत नाही. पण आम्ही जर त्यांना चिटकूनच घेण्याची भाषा नाही केली, त्यांच्या चरणावरती कधी झुकलोच नाही तर आमच्या मनाची वृत्ती कधीच बदली होणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. काही समाजाने प्रश्न विचारला, तुम्ही गुरु 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 म्हणता नक्की काय. गुरु तेथे ज्ञान, ज्ञाने आत्मदर्शन, दर्शनी समाधान ती जैसे. अरे बाबा म्हणले गुरु जवळ गेल्यानंतर ज्ञानाची प्राप्ती होते. मग ज्ञान मिळत असताना पहिलं ज्ञान घ्यावं का पहिली भक्ती घ्यावी. अरे म्हणले भक्तीच्याच पोटी ज्ञान जन्माला येतं. ज्ञान वैरागी हे भक्तीची मुलं आहेत. पण भक्ती करत असताना कोणतं देव आम्ही धरलं. भागवतामध्ये चिंतन येतं. लेख्य देव, लेप्य देव, शैल्य देव, धातुमय देव, मणिमय देव आणि दारुकामय देव असे 6 प्रकारचे देव आहेत. आणि याच्यापैकी ज्या वेळेला आम्ही देवाची प्राप्ती करून घ्यायचा विचार करतो त्यावेळेला आम्हाला देवच कळला नाही. मग जायचं कुठं. तर जिथं कोणी देव स्वतः समजून घेतला, ज्या वेळेला त्याच्यामधला फरक कळला
त्यावेळेला आम्ही जीवाचं कल्याण करण्यासाठी सद्गुरूजवळ गेलो. विठ्ठल 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 विठ्ठल. आता लेख्य देव काय आमच्या जीवनामध्ये कळलं. उभ्या आडव्या रेषा मारल्या, त्याचं झालं यंत्र तयार. त्याचं नाव आहे लेख्य देव. उभ्या आडव्या रेषा तयार केल्या, यंत्र तयार झालं. दत्त यंत्र असेल किंवा अनेक कुठल्याही देवाचे यंत्र तयार केलं असेल, त्याला मी काय म्हणलं, लेख्य देव. आता लेप्य देव कोणता? एखादा दगड आणला, त्याला शेंद्राचा पट्टा ओढला, त्याचं नाव आहे. तिळा तांदळाची बाहुली केली, पाठ मांडून वर बसविले, मना आले ते नाव ठेविले, या जनासी वेड लागले, नाथ महाराजांनी सांगितलं. लेप्य देव. शैल्य देव कोण? नर्मदेमध्ये असणारा शालिग्राम नावाचा दगड, तो देव म्हणून आम्ही पूजला, त्याला शैल्य देव असं म्हणावं. मणिमय देव. कुणीतरी तज्ञानं पंचांगण बघितलं आणि सांगितलं, तुमच्या बोटात अमक्या मण्याची अंगठी घातली की तुमचं भाग्योदय खोलणार आहे. सटवीनं लिहिलेलं कर्म आमचं कधी उजळून निघणं झालंय. बोटात अंगठीनं होणार आहे का? त्याला मणिमय देव म्हणावं. धातुमय देव. आज्याचा टाक केला, पंजाचा टाक केला, घावल तेवढं देव पूजायला सुरुवात केलं. कुणी तांब्याचं पुसतो, कुणी चांदीचं पुसतो, कुणी सोन्याचं पुसतो. देव अनेक प्रकारचं बनवलं, पण निष्ठा शून्य आहे. मग देव देव तरी म्हणायचं कोणाला? ज्यांनी सो अनुभवातनं प्राप्त केलं, तिथं शरण गेला, कृपा प्रसाद मिळाला. जसं निवृत्तीनाथांनी ज्ञानाकडं पाहिलं आणि त्राटक केल्याबरोबर या देहीचं त्या देहामध्ये सहज उतरलं, तिथं जाऊन शरण निघावं. विठ्ठल 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 विठ्ठल. मग हे सगळं कार्य करत असताना पहिल्यांदा मनामध्ये यावं लागतं अभंगाचं दुसरं चरण. आईचे आवडते मना, आईचे आवडते मना, आईचे आवडते मना, आईचे आवडते मना. आईचे आवडते मना, आईचे आवडते मना, आईचे आवडते मना, आईचे आवडते मना. देवा पुरवावी वचन, देवा पुरवावी वचन, आईचे आवडते मना, आईचे आवडते मना, आईचे आवडते मना, आईचे आवडते मना. देवा पुरवा विवासाला, देवा पुरवा पुरवावी वचन, आईचे आवडते मना, आईचे आवडते मना, आईचे आवडते मना, आईचे आवडते मना. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की बाबा रे, देवा तुम्हाला जर काय द्यायचं असेल तर मला जे आवडते ते मिळावं. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. आता मनाला आवडतंय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 11वं इंद्रिय कोण आहे? मन आहे. आता मनामध्ये एवढी ताकदच का निर्माण झाली?
चतुरा तो शिरोमणी कुणाला म्हणलं जातं? भगवंताला म्हणलं जातं. मग देवापेक्षा मन श्रेष्ठ आहे का? या ठिकाणी मन आहे, क्षणामध्ये अगणित मैल सुद्धा रांते कापू शकतं आणि मनामध्ये आणलेलं ठिकाण गाठू शकतं. पल सुद्धा घेत नाही. मन अष्टदल पाकळीचं एक फूल आहे. त्या फुलाला 8 पाकळ्या आहेत. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. पूर्व पाकळीचा रंग आहे सफेद. मन सांगतोय. मनाची वृत्ती ज्या वेळेला पूर्व पाकळीवरती प्राप्त होते त्यावेळेला मना, अरे पाकळीवरती बसतोस, तुझा विचार तरी काय? भक्ती करायची इच्छा आहे माझी, पण सध्या मला वेळ मिळत नाही. कोण सांगतंय? पूर्व दिशेच्या मनाच्या पाकळीवरती बसलेली मनाची वृत्ती सांगते. मन तिथून उठलं आणि आग्नेय दिशेला रक्तवर्णीय असणाऱ्या त्या पाकळीवरती जाऊन मनाची वृत्ती बसली. ती मनाची वृत्ती काय सांगते? परमार्थामध्ये जावं, पण सगळ्याच गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत, त्याच्यापेक्षा न गेलेलं बरं. कोण म्हणतंय? मनाची वृत्ती म्हणते. तिथून मनाची वृत्ती उठली आणि दक्षिण दिशेला गेली. त्या पाकळीचा रंग आहे काळा. हे सगळं करून आपलं जीवन चालणार नाही. गैरविश्वासामध्ये मन बसलं गेलं. काय याच्यातनं मिळणार आहे? 2 दिवसाचा परमार्थ तिसऱ्या दिवशी होतं तसं होणार. त्याच्यापेक्षा आपण जाऊन काय फायदा होणार? याच्यामध्ये आळस, भय, निद्रा ह्या मनाच्या वृत्तीमध्ये जाऊन बसलं. वायव्य कोपऱ्यामध्ये, नैऋत्य कोपऱ्यामध्ये मन गेलं आणि ती मनाची वृत्ती नैऋत्य कोपऱ्यावरती जाते आणि काय सांगते? हा सगळा समाज जो परमेश्वराच्या पाठीमागा लागलाय हा काय वेडा नाही, आपल्याला बी कुठंतरी गेलं पाहिजे. मनाची वृत्ती तिथून उठते, धूम्रवर्णीय असणाऱ्या पश्चिम दिशेच्या पाकळीवरती बसते आणि मन विचार करतं. ध्यान लावलं तर आपलं कार्य होऊ शकतं, पण ध्यान करायचं कोणाचं? सर्वजण सांगतात ध्यान करा, ध्यान करा, ध्यानी बनो, योगी बनो. कशासाठी ध्यान करायचं? ध्यानाचा प्रकार आहे का? सकाळपासून संध्याकाळपर्यंत केलेल्या प्रत्येक कार्याचा ठसा पेननं लिहून काढता येईल. क्षणाचाही विलंब न लावता पटपट पटपट पट हजेरी द्यावी तशा पद्धतीनं सांगू शकतो. सकाळी अमक्या ठिकाणी गेलो, अमकं केलं, तमकं केलं, ह्या सगळ्या गोष्टी सांगू शकतो. पण चित्तामध्ये 1 सेकंद जरी परमेश्वराची पावलं जरी धरता आली तर त्याचं नाव आहे ध्यान. आणि ती पावलं आपल्या असणाऱ्या भ्रुकुटी मध्यातून कधी हलू नये, आपल्या मनातून कधी उतरू नये. हे ज्याच्यावरती लक्ष केंद्रित केलं जातं त्याचं नाव आहे ध्यान. आणि जोपर्यंत भगवंत ध्यानामध्ये राहत नाही तोपर्यंत आमचं ध्यान सिद्धतेला लागत नाही. काय लोकांना सांगितलं ब्रह्ममुहूर्तावरती ध्यान करत जा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. पूर्व दिशेला तोंड करून बसला, नाही जुळलं. उत्तरेला तोंड करून बसला, नाही जुळलं. बसायचं तरी कसं बसायचं म्हणले? 5 मिनिटं बसलं म्हणलं की पाठीमागं रगण लागत्या, मेरुदंडाला त्रास होतोय. काय करायचं? जागेची शुचिरभूतपणा करावा, घोंगड्यावरती बसावं, खुर्चीवरती बसावं. जोपर्यंत मनच प्रसन्न नाही. रामदास स्वामींना विचारलं, मन जर साधनेमध्ये जात नसेल तर काय करावं? मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. जर मनच प्रसन्न असेल तर सर्व सिद्धी प्राप्त होऊ शकतात. पण सिद्धीचं सोडून द्या, सिद्धी लावी पिसे कोण तया. मग सिद्धी पिसे लावते, ठीक आहे. मग योगच करायचा नाही का? माऊलीने सांगितलं योगायोग विधी येणे न ही सिद्धी वायाची उपाधी. मग 6व्या अध्यायातला योगाचा अभ्यास करावा का न करावा? पूरक कधी करावा, कुंभक कधी करावा, रेचक कधी करावा, इडा पिंगला सुषुम्ना याचा अभ्यास करावा का न करावा? परमार्थामध्ये आम्ही गेलो, रामकृष्ण हरी म्हणायला शिकलो आणि पुढचं कधी विचारच केला नाही. फक्त आम्हाला एकच कळलं, धनक्यात
ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम हो, ज्ञानोबा माऊली तुकाराम हो, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, हो ज्ञानोबा माऊली तुकाराम हो, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, रे ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम हो, ज्ञानोबा माऊली तुकाराम हो, ज्ञानोबा माऊली तुकाराम हो, ज्ञानोबा माऊली तुकाराम. संतांची नावं घेत राहिलो आम्ही. का संतांची नावं घ्यावी? आम्ही आजारात सतत तक्रार करत असतो. देहाला आजार बरेचसेच झालेत. कुणी म्हणे डायबिटीज आहे, कुणी म्हणे बीपीचा त्रास आहे. कुणाला कशाचा त्रास असेल हे सांगू शकत नाही. प्रारब्धामध्ये असणारा भोग हा भोगावाच लागल. डॉक्टरला सांगून त्याचा उपयोग होणार नाही, गोळ्या खाऊन त्याचा उपयोग होणार नाही. मग हा रोग किंवा हा आजार घालवायचा असेल तर काय करावं लागल? तुका म्हणे, बघा हे पाप आहे बरं का. तुका म्हणे पापे ती रोगाची रूपे, आणि तुका म्हणे पापे जाती संतांची जपे. आजार कशाने येतो? तर रोगाच्या रूपात नाही येतो. पाप झालं म्हणून रोगाच्या रूपात आला. मग याच्यावरती उपाय काय? तुका म्हणे पापे जाती संतांची जपे. पण ज्ञानोबा तुकाराम हा एक शब्द जरी उच्चारला ना तरी अनंत पापाच्या राशीच्या राशी नाहीशा होत असतात आणि पुण्य प्राप्त होत असतं. पण हे नाम घेण्यासाठी तरी आनंद असावा म्हणून मनाची पश्चिम दिशेच्या पाकडीवरनं मनाची वृत्ती उठते आणि वायव्य दिशेच्या पाकडीवरती जाते. आपल्याला साधनेत जायला जमू न तर न जमू पण नामचिंतन केलंच पाहिजे. नामचिंतन जपायला सुरुवात झाली पण मला मार्ग सापडत नाही आणि तीच मनाची वृत्ती उत्तर दिशेच्या पाकडीवरती येते. तिचा रंग आहे निळा. आणि ज्यावेळा उन्मानीचा दीप ज्या ठिकाणी पोचलेला आहे त्या ठिकाणी दृष्टी उरपाटी करून उपराटी करून ज्यावेळा पाहिलं जातं त्यावेळा कळतं या ठिकाणी स्थिरता आहे. देहीच विदेही भोगोदशा. खऱ्या परमार्थाला सुरुवात होते आणि मनाची वृत्ती ज्या वेळेला ईशान्य कोपऱ्यामध्ये जाते ना त्यावेळेला श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्य आत्मनिवेदनम नवविधा प्रकारची भक्ती तयार होते आणि मग खऱ्या ज्ञानाची प्रचिती येते. आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कोणती गोष्ट करावी आणि कोणती करू नये ह्या वैराग्याची प्राप्ती त्याच्यामध्येच होते. म्हणून या देहामधल्या अंतकरणातल्या स्वरूप अवस्थेकडे जावं. विठ्ठल विठ्ठल आत्मा हा सिद्धांत आहे. शुद्धता कशामध्ये मोडली तर प्रत्येकाला एकच कळतं की या देहामध्ये कोण आहे? आत्मा आहे. पिंजरा घ्यावा आणि मोकळा पिंजरा ठेवावा त्याला किंमत आहे का? त्याच्यामध्ये जर पोपट असेल तर त्या पिंजऱ्याला शोभा आहे. तसं या देहरूपी पिंजऱ्यामध्ये जर आत्मारूपी पोपट नसेल तर ह्याला लई टाइम ठेवतील का?
एवढं जरी कळलं की देह म्हणजे आत्मा नाही आणि आत्मा म्हणजे देह नाही, अज्ञानाच्या बळावरती आम्हाला हे जडत्व प्राप्त झालं, पण चैतन्य अवस्था प्राप्त करायची असेल तर देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना विठोबार कुमाई. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, कुमार रखुमाई, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 11 इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, ह्या घड्या मापण्यात आयुष्य गेलं आमचं. मन कळलं नाही, मनावरती सरसंधान कधी बांधलं नाही, मन ताब्यात कधी घेतलं नाही. ऐक रे मना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मनी स्मरावा. ऐक रे मना तुझ्या स्वहिताच्या खुना. पांडुरंग परमात्म्याला मनात का स्मरावं? वैकुंठ सोडून हा भूवैकुंठावरती आलेला देव जर आम्हाला कळलाच नाही तर आम्ही परमार्थ काय केला? जशा पद्धतीने एखाद्या गोष्टीचा अलंकार जर बनवायचा झालं, सोन्याचा जर अलंकार बनवायचा झालं तर त्याला आकार देणारा जो कोणी आहे त्याच्याकडे जावं तर तो दागिना बनतो. आकार देणाराच नसेल तर दागिना मिळू शकत नाही किंवा त्याची शोभा येऊ शकत नाही. तसं आमच्या मनाला आकार देणारा जो कोणी भेटत नाही तोपर्यंत मन आमचं चित्त चैतन्य होऊ शकत नाही. चित्त ज्या दिवशी चैतन्य झालं त्या दिवशी भगवंत निवास करत असताना या देहाला पुन्हा उपाधी लागू होऊ शकत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन आलंय, या उपाधी माझी गुप्त चैतन्याशे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती. बाबा रे, कोण कसा याचा विचार करण्यापेक्षा प्रत्येकाच्या देहामध्ये आत्मा शुद्ध आणि पवित्र आहे. नैनम छिद्दंती शस्त्राणी नैनम दहती पावका. हे नुसतं म्हणण्यासाठी नाही, अभ्यास तत्व आहे. पण आम्हाला गुरुच कळला नाही. ज्ञानेश्वरी अध्याय पहिला 25 नंबरची ओवी सांगते, मनोनी जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचनी सहजे शाखा पल्लव संतोषती. 15व्या अध्यायामध्ये पहिली ओवी जर विचारली, आता हृदय हे आपुले चौपाळून या भले वरे बैसव पाऊले श्री गुरूंची.
गुरुसाठी जर का मी स्मरण करत असेन तर गुरुच्या हृदयामध्ये विशाल जागा असते. त्याच्यामध्ये ना स्त्री कळत ना पुरुष कळत, तो फक्त एकच कळतं, हे दिसणारं सर्व ब्रह्म आहे. स्त्रीचं स्त्री तत्व, पुरुषाचं पुरुष तत्व या भ्रुकुटी मध्यामधनं खाली असतं. आतळ वितळ सुतळ रसातळ तळातळ सप्त पाताळापर्यंतचा विषय आहे. पण ज्या दिवशी भ्रुकुटी मध्याच्या वरती आम्ही ज्यावेळेला गेलो, आउटपीठावरती गेलो, त्या दिवशी आम्हाला कळलं भूलोक, भोरलोक, सोहरलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक. आणि सत्यलोकाच्या अलीकडं जो तपोलोक आहे, त्या तपोलोकातनं ज्या वेळेला महात्मा येतो, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाची साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. जोपर्यंत संतांचा मार्ग, आता संतांचं संत तरी म्हणायचं कुणाला, जे जाणीती भगवंत तया नाम संत. देवाचं चित्र लावलं, अगरबत्तीनं ओवळलं, तर आम्ही त्याच्यामध्ये भगवंत शोधला. पण तेच चित्र ज्या वेळेला आमच्या हृदयस्थ उतरलं जातं, त्यावेळेला खऱ्या भगवंताची प्राप्ती होत असते. देव देव म्हणून फिरण्यापेक्षा देव हृदयात आहे. पुरावा, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, किम भ्रांतीसी कामो विषयावरी. मग म्हणले याच्यासाठी काय करावं लागल, तर जे कोणी साधू संत महात्मे आहेत त्यांच्या भेटी व्हावी लागेल. अभंगाचं तिसरं चरण. संत जनाचा वे भेटी, संत जनाचा वे भेटी हो, संत जनाचा वे भेटी, संत जनाचा वे भेटी हो संत जनाचा वे भेटी, संत जनाचा वे भेटी हो संत जनाचा वे भेटी. संत जनाचा वे भेटी, संत जनाचा वे भेटी, संत जनाचा वे भेटी हो, संत जनाचा वे भेटी, संत जनाचा वे भेटी. संत जनाचा वे भेटी, संत जनाचा वे भेटी हो संत जनाचा वे भेटी, संत जनाचा वे भेटी. न हो अंग संग तुटे, न हो अंग संग तुटे, न हो अंग संग तुटे, न हो अंग संग तुटी. ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना हो, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. आयशा आवडते मना, ऐसे आवडते मन हो, ऐसे आवडते मना, मना, ऐसे आवडते मना. संत जना सेवे भेटी, न हो अंग संग तुटी. कुर्मदासासारखा देह साधूच्या सानिध्यामध्ये आला आणि भगवंतापर्यंत माझा शब्द पोचवावा देवा. स्वतः गुरुनं जावं, भगवंताच्या चरणाजवळ गेल्याबरोबर अश्रुधारा व्हाव्या, भगवंताला विनंती करावी, देवा आम्हाला सगळ्यांना वारकऱ्यांना तू दर्शन देशील याच्यात काही शंका नाही, पण ज्याला हात नाही पाय नाही असा कुर्मदास तू तुझंच लेकरू आहे, भक्त आहे तू. जावं देवा, तात्काळ दर्शन द्यावं. दादाला
भाव मनामध्ये उत्पन्न झाला होता. देवाच्या मनामध्ये सुद्धा आपुलकी तयार झाली आणि कुर्मदासाचा उद्धार करण्यासाठी देव सुद्धा त्या ठिकाणी भेटीला गेला. देव वसे चित्ती, नक्की देवाचं तरी काय कार्य असतं? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणच देव होय गुरु. गुरु शोधण्यासाठी बाहेर जावं लागत नाही. ज्या दिवशी भगवंताला वाटलं की याला अनुग्रह द्यायचे आणि त्याच वेळेला तो सद्गुरूचं स्वरूप धरून येतो. कोणी बी उठला आणि बुक्काला विसुटला गुरु झाला, शक्यच नाही. उदाहरण सांगतो. एखाद्यानं पेरूचं झाड लावावं आणि पेरूचं झाड लावल्यानंतर त्याला पेरू असंख्य यावं. आल्यानंतर एखादा पेरू पिकलाय हा मालकाला कळतो का पोपटाला कळतो? ज्या पोपटाला कळलं ना हा पेरू परिपक्व झालाय त्या दिवशी येऊन त्याच्यावरती टोच मारतो. दृष्टांत संपला. सिद्धांत असा आहे, भक्ती अंतरंगातनं करत असणारा शिष्य त्याला बोलवावं लागत नाही. शिष्य गुरुच्या शोधात असतो आणि गुरु शिष्याच्या शोधात असतो. दोन्हींची भेट होते आणि क्षणाचाही विलंब न लावता कल्याण करून टाकण्याचं कर्तव्य ज्याच्यामध्ये आहे त्याचं नाव आहे सद्गुरू. विठ्ठल 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 विठ्ठल. पेरूच्या ठिकाणी गेल्यानंतर आपली मागणी बघा कशी असते. तुकोबरायांची मागणी आहे, देववसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. आमची प्रापंचिकातली मागणी बघा. पेरूवाल्यानं पेरू विकायला ठेवलेत. पेरू घ्या पेरू. पेरूवाला पेरू विकायला बसलाय. गिराईकालाने विचारलं, पेरूवाल्या दादा गोड पेरू आहेत का? कसले पेरू विचारलं? पेरू गोड आहेत का? शब्द माझ्या लक्ष द्या. पेरूवाले दादा पेरू गोड आहेत का? हो गोडच आहेत. मग कापून देता का? द्या, थोडं मीठ टाकून द्या. पेरू कसले होते? मीठ टाकून कसले बनवले? ही आमची मागणी आहे. विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की जीवन मिळालं पण संतांच्या संगतीशिवाय देवात जीवन नको आहे. कोणत्याही जरी जन्मामध्ये मला देवा जन्म द्यायचा प्रयत्न जरी केलास ना तरी फक्त संतांचं सानिध्य, अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे जिने हो, तुका म्हणे जिने हो तुका म्हणे जिने हो तुका म्हणे जिने हो, तुका म्हणे जिने हो, तुका म्हणे जिने हो तुका म्हणे जिने हो तुका म्हणे भले संत संगष्टने, भले संत संगष्टने ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. भले संत संघटने भले संत संघटने हो ऐसे आवडते मला हो ऐसे आवडते मना. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तुका म्हणे जिने भले संत संगष्टने
माझ्या जीवनामध्ये संतांची संगती मिळावी. उदाहरण देतो. लोखंड हा धातू सगळ्यांनाच परिचित आहे. संगती सांगतोय. बाजारातून नवीन लोखंड खरेदी करून आणलं आणि मातीत टाकलं. कधी बघितलंच नाही, कधी गंज लागला कळलाच नाही. संगती कोणाची घडली? मातीची. गंज लागला. कदाचित असं वाटलं की त्याला आकार देऊन एखाद हत्यार बनवावं. भट्टीत गाठलं. अग्नीचा संग झाला, मार खावा लागला, तेव्हा आकार मिळाला. लोखंड तेच आहे, पण मातीत टाकलं त्याला गंज लागला आणि भट्टीत घातलं तर पडस्तवर मार खावा लागला, तेव्हा त्या आकाराला आलं. पण त्याच लोखंडाला सहज उपदेश झाला, अरे बाळा, हे गंजण्यापेक्षा अग्नीत जाऊन मार खाण्यापेक्षा एक काम कर, परिसाच्या सानिध्यात जा. जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. दृष्टांत संपला. सिद्धांत असा आहे, आयुष्यभर कुठंतरी भटकत राहण्यापेक्षा कर्मानं मिळालेला उद्योग, उद्योगम वर्धन ते लक्ष्मी, उद्योग केल्याशिवाय लक्ष्मीची प्राप्ती होणार नाही. पण असा उद्योग करा की जेणेकरून प्रपंच साधता साधता या जीवाचं पण कल्याण होईल. अशा सद्गुरूला शरण जा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज 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 ज्ञानेश्वर राम तुकाराम 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 देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. या अभंगाचा अर्थ असाच असेल असं माझं दुमत नाही. एक से बडकर एक. ज्याला ज्याच्या गुरुची कृपा जशी झाली असेल तशाच पद्धतीनं तो अभंग सोडवण्याचं कार्य करेल. मला माझ्या गुरुच्या कृपा आशीर्वादानं जे शब्द या ठिकाणी सुचले तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. करविली तैसी केली कटकट, वाकडी का नीट देवजानी झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती समर्पित, माझ्या आईवडिलांच्या चरणावरती समर्पित, तसेच माझे गुरुवर्य जनार्दन महाराज वसंत गडकर यांच्या चरणावरती सेवा समर्पित. या ठिकाणी असणारे सर्व, इथं असणारे, बाहेरून ऐकणारे, टाळाला असणारे, मृदंगाचार्य, तबलावादक, पेटी मास्तर, खास करून या व्यवस्थेसाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. पण जीवनामध्ये दोन गोष्टी नक्की असाव्या. संसारामध्ये व्यवस्था असावी आणि परमार्थामध्ये अवस्था असावी. संसारामधल्या व्यवस्थेला सगळ्यात मोठं प्राधान्य आहे आणि परमार्थात आल्यानंतर अवस्थेला सगळ्यात मोठं प्राधान्य आहे. या दोन गोष्टी जीवाला कळल्या की जीवाचं कल्याण झालं म्हणून समजायचं. झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणावरती समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. तुका म्हणे जीने
संगट ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना भले संत संघर्षणे भले संत संघर्षणे ऐसे आवडते मना ऐसे आवडते देवा पूर्वी वासना देवा पूर्वी वासना देवा पूर्वी वासना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना देवा पूर्वावी वासना ऐसे आवडते मला ऐसे आवडते मला जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल हे विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल हे विठ्ठल जय जय विठ्ठल झाले समाधान तुमचे देखील चरण आता उताविष मनाय जय नाही नारायणा सुरवाडी कपन येथे सापडले ते आता उताविष मनाय जय नाही नारायणा तुका म्हणे भोगेला निवारी आता उताविष मनाय जय नाही नारायणा हा करोनी आरती चक्र पाणी व वाळून आज पुरले नवसधन्य काया दिवस पहा पहाव सकळा पुण्यवंत तुम्ही आज पुरले नवसधन्य काया दिवस हा तुकावा हे टाळी उभा थंडी जवळ